नमस्कार मैत्रिणींनो. आजचा हा माहोल बघता जो अतिरेक्यांनी हमला केला आणि त्यात सिव्हिलियन्स मारले गेले त्याच्याबद्दल 2 शब्द बोलायचेत मला. कारण मी एक आर्मीवाल्याची पत्नी आहे आणि माझं मत मला असं वाटतं मी मांडावं. आत्ता आपण सगळे त्यांच्या विरोधात बोलतोय की हे असं झालं पाहिजे, अतिरेक्यांना संपवलं पाहिजे. ते बरोबरच आहे तुमचं सर्वांचं, पण एक आर्मीवाल्याची बायको म्हणून मला काय वाटतं हे मला 2 शब्द तुमच्याबरोबर बोलायचेत. मी वयाच्या 19व्या वर्षी ह्यांच्याशी लग्न झालं आणि पहिल्यांदा पुण्यामध्ये दिघीमध्ये त्यांच्याकडं राहायला गेले त्यांच्याबरोबर. आता खूप सुंदर सुंदर क्वार्टर्स मोदी साहेबांच्या काळात आर्मीवाल्यांना मिळत आहेत, पण त्यावेळेस तसं नव्हतं. हे 4 वर्षापूर्वी रिटायर होऊन घरी आले, म्हणजे जास्त काळ झालेला नाही आहे रिटायरमेंटला, म्हणून मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगते आत्ताच्या. आणि त्यावेळेस 25-26 वर्षापूर्वी ते कसं होतं वातावरण ते पण तुम्हाला सांगते. त्यावेळेस इंग्रजांच्या काळातले घरं वरती कौल असायचं, मोठे मोठे उंदीर घुशी घरातनं फिरायचे. आपण कितीही दुरुस्ती केली तरी ते तसंच असायचं. सार्वजनिक संडास बाथरूम असायचे. पण आपला नवरा आर्मीमध्ये, हे तिथं गेल्यानंतर आर्मीवाल्यांचं वातावरण, त्यांचं बोलणं वागणं, प्रत्येक लेडीजला मॅडमशिवाय ते बोलवत नाही. खूप रिस्पेक्ट असतो, तसा तो बाहेर कुठंही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि आपण जरी बरोबर असलो तरी आपला नवरा कधी आपल्याबरोबर नसतोच, घेऊन गेला तरी 8-8, 9-9 महिने ते बाहेर असतात. त्यातून काय पैसे देणार आपल्याला? आता तरी ATM आहेत, त्यावेळेस नव्हतं असं काय. ते देऊन गेलेले पैसे आपल्याला सांभाळून वापरावे लागायचे. लहान लहान मुलं असायची. आणि मग सगळं त्या लेडीजलाच करायचं असायचं. सामान आणणं, लहान मुलांना बघणं, त्यांच्या शाळा, म्हणजे काय तुम्हाला मदतीला दुसरं कोणी नाही. पण फौजचे लोक मात्र येतात. तुम्हाला गरज जर पडली आणि तुम्ही कळवलं, युनिटमध्ये सांगितलं की गाडी हवी आहे, मला इकडे जायचं आहे किंवा मुलांना हॉस्पिटलला न्यायचं आहे, तर त्यांची मदत होती. पण ते आयुष्य खूप खरतड आहे आणि त्यातून चांगलं पण आहे. पण मला अभिमान आहे की माझ्या नवऱ्याने देशासाठी 30 वर्ष दिली. कोरोना म्हणजे सेकंड राऊंड, ज्यावेळेस कोरोना आला दुसऱ्यांदा, त्यावेळेस ते रिटायर झाले आणि घरी आले. रिटायर होऊन ज्यावेळेस फौजी घरी येतो त्यावेळेस त्याच्या फॅमिलीला माहिती आहे की त्याला काय मिळालं. म्हणजे जरी तुम्ही खात असला, जेवत असला, लहान मुलांबरोबर असला, मैत्रिणींच्यात असला, बोलत असला, पण इथं मात्र टेन्शन असतं की आपल्या नवरा नीट असेल ना, कुठं असेल, जेवला असेल का नाही, काय खाल्लं असेल का नाही. आपल्याला एवढीशी उष्णता आहे तर त्रास होतो की बाबा 40चा पारा गेला, 45 झाला, 42 झाला. पण तो आर्मीवाला एवढे गरमचे कपडे अंगावर असतात, त्यांची पिठ्ठो बॅग असती, बंदूक असती, इतर सामान पण असतं, त्यांचं जेवणाचं पण असतं. ते सगळं त्यांच्याबरोबर असून ते लोक बॉर्डरवर उभा असतात उन्हातानाचे. थंडीत सुद्धा आपण घरात बसतो, पण त्या अंगावर बर्फाची पूर्ण लेअर असती, नजर मात्र समोर असते. पण प्रत्येकाने आपल्या मनाला विचारलं पाहिजे की एखादा आर्मीवाला मिळाल्यावर आपण त्याला किती रिस्पेक्ट देतो का? तो आपल्यासाठी किती करतो? तुम्ही तेवढा मान देता का त्याला? तुमच्याकडनं तो होतो का? आज आपलं मुलं 8 तास बाहेर गेलं नोकरीला, आपण फोन करतो, पोचला का बाळा, जेवलास का, निघाला का? पण त्यांच्याबरोबर असं होत नाही ना. आता हे सगळे बॉर्डरवर आहेत, ना घरी फोन करू शकणार ना काही. ज्यावेळेस आपला नवरा असा निघालेला असतो तर आपल्याला वाटतं त्याने फिरून मागं बघावं. एक बायको म्हणून मी लांबपर्यंत बघत असते. मुलं पप्पाला हात करत असते, नाही बघत तो मागं, त्याचे आईवडील पण असतात. मी एक दिवस न राहावं तर त्यांना विचारलं की तुम्ही असं जाता मागं का नाही बघत? आम्ही किती वेळ उभा असतो, तुम्ही नाही दिसत तोपर्यंत. तर ते म्हणले तसं नाही करता येत, एकदा मागं बघितलं आपलं पूर्ण कुटुंब असतं आणि पुढं जाता येत नाही.
मग मागं बघायचंच नाही ना. देशासाठी स्वतः गाऊन घेतलंय म्हणल्यानंतर रिटायर झालो आणि घरी आलो तर तुझा नाही तर देशाचा. पुढचे काय शब्द बोलावे मला माहिती नाहीये, पण आज त्यांना लढायचंय ह्याच्या पलीकडे काही नाहीये. ते तिथं असणार आहे तर त्यांच्या डोक्यात हे पण नसणार आहे की आपल्याला घर आहे, फॅमिली आहे. आता फक्त ते देशासाठी असतात. त्यांचं वागणं बोलणं फक्त आपल्या देशासाठीच असतं. ते मरायला पण तयार असते. पण माझी हात जोडून विनंती आहे, ज्यावेळेस एखाद्या फौजीला भेटता तर त्यांना पूर्ण रिस्पेक्ट द्या. आत्ताचे 4 दिवस फक्त तुम्ही त्यांचं कौतुक करू नका. ते ज्या वेळेस पण तुम्हाला खूप कष्टाने त्यांनी ते दिवस काढलेले असतात. मोदी साहेबांनी बऱ्याचशा फॅसिलिटी त्यांना आता दिल्यात आणि त्या द्याव्यात. ते डिझर्व करतात त्याला. मला जास्त नाही बोलता येणार कारण हे वातावरण बघून हे जरी रिटायर झालेले असले तर बाकीच्या फौजींसाठी मला वाईट वाटतं, त्यांच्या फॅमिलीसाठी वाईट वाटतंय. नमस्ते.